नमस्कार. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं सिम्पली फूड बाय मोनिका या चॅनेलमध्ये स्वागत आहे. आषाढी जवळ आली आहे आणि हळूहळू श्रावणही आता जवळ येईल. तर उपवासाच्या दिवसामध्ये काही स्नॅक्सचा पदार्थ आपण बघणार आहोत जे उपवासासाठी स्पेशल केले जातात. त्यातला एक प्रकार म्हणजे उपवासाची कुरकुरीत भजी. तर ती कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत. चला रेसिपीला सुरुवात करूया. भजीसाठी इथे काय साहित्य आहे ते सांगते. इथे 2 बटाटे घेतलेले आहेत मी. आता त्याची वरची साल काढून घेणार आहे. इथे माझी दोन्ही बटाट्यांची साल वरची काढून झालेली आहे. आता काय करणार आहे, हे मी चांगले किसून घेणार आहे. तर हे कच्चे बटाटे आपण इथे वापरणार आहोत. उकडलेल्या बटाट्याचा वापर करणार नाही आहोत. एकदम झटपट अशी होणारी ही भजी आहे. बघू शकता आपला किस अगदीही बारीक नाही आहे. साधारण मोठा होईल अशा आकाराचा तुम्हाला हा किस काढून घ्यायचा आहे. आता दोन्ही बटाटे मी किसून घेते. बटाटे माझे दोन्ही किसून झाले आहेत. आता ते 2 ते 3 वेळा मी स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे. तर आता हे सगळे बटाटे धुवून घेतल्यानंतर असे छान हाताने पिळून घ्यायचे. त्यातलं सगळं पाण्याचा अंश काढून टाकायचा आणि एका भांड्यामध्ये सेपरेट काढून ठेवायचे. आता सगळा किस मी असा निथळून छान पिळून एका साईडला एका भांड्यात काढून घेते. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथे 1 ते 2 चमचा साबुदाणा घेतलेला आहे. अर्धा वाटी वरीचा तांदूळ घेतलेला आहे. हे दोन्हीही छान निवडून स्वच्छ आणि कोरडे घ्यायचे आपल्याला इथे वापरायचे आहेत. भिजवलेला तांदूळ वापरायचा नाही आहे. आता हे छान मिक्सरला बारीक करून घेऊया. आता हा जो किस केलेला आहे त्यात एक बारीक चिरलेली मिरची घालूया. मिरची घातल्यानंतर अगदी चिमूटभर खायचा सोडा घालायचा आहे. सोडा घातल्यानंतर चवीनुसार मीठ घालूया. मीठ घातल्यानंतर वरीचा तांदूळ आणि साबुदाणा हे जे आपण मिक्सरला वाटून बारीक केलं होतं ते मिश्रण आता ह्याच्यामध्ये घालायचं आहे. आता हे छान बटाट्यासोबत आपण मिक्स करून घेऊया. इथे तुम्ही लाल तिखटाचा वापरही करू शकता किंवा जिरे आवडत असल्यास तेही इथे घालू शकता. आवश्यकता वाटली तर अगदी चमचा ते 1-2 चमचा पाणी घालायचं आणि छान मळून घ्यायचं. बघू शकता साधारण आपली अशी भजी त्या मिश्रणापासून तयार झाली पाहिजे. अगदी पातळही बॅटर करायचं नाही आहे. आता हे मिश्रण आपल्या साईडला तयार होतं आहे तोपर्यंत मी गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये भजी सोडूया. तेल आपलं छान गरम झालेलं आहे. आता छोटे छोटे आकाराचे मी भजी त्याच्यामध्ये सोडते. तेल आपलं अगदीही कडक गरम होऊन नाही द्यायचं आहे आणि मीडियम गॅसवरती ह्या भजी तुम्ही तळून घ्यायच्या आहेत. आता सगळ्या भज्या मी ह्याच्यामध्ये साधारण जितपत मावतील तेवढ्या मी भज्या ह्याच्यामध्ये घालून घेते. तर बघू शकता थोडासा हलकासा सोनेरी रंग ह्याच्यावरती यायला लागला आहे आणि आपल्या भज्याही छान तळल्या जात आहेत. एकमेकांना ते चिटकत नाही आहेत. आता मी ह्या छान खरपूस तांबूस रंग येईपर्यंत भाजून घेते. ह्या अगदी झटपट आणि पटकन होणारी भजी आहे. उपवासाला नेहमी आपण काय वेगळा पदार्थ खायचा किंवा खिचडी खाऊन कंटाळा आलेला असतो. वरीचा तांदूळही खायचा कंटाळा आलेला असतो. तर मी वेगळं आणि असं चटपटीत खावं असं वाटतं त्यावेळेला ह्या स्नॅक्सचा आयटम म्हणून तुम्ही ह्या भज्यांचा ट्राय करू शकता. बघू शकता आपल्या भजी छान तळून झालेल्या आहेत. छान रंग त्यांना आलेला आहे आणि किती मस्त दिसत आहेत. आता ह्या तळलेल्या मी भजी एका प्लेटमध्ये साईडला काढून घेते आणि त्याचप्रमाणे बाकीचं जे शिल्लक राहिलेलं मिश्रण आहे त्याच्याही भज्या मी इथे करून घेते. बघू शकता खूप छान कुरकुरीत आणि मस्त लागतात ह्या. तुम्हाला हवं असेल तर ह्याच्यामध्ये जिरं किंवा बारीक चिरलेली कोथिंबीरही तुम्ही याच्यामध्ये घालू शकता. त्यानेही खूप छान चव येते भजीला.
आता सगळ्या भाज्या मी तळून घेत आहे. भाज्या तळून झालेल्या आहेत. आता आपण त्यासाठी लागणारी चटणी तयार करणार आहोत. तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं सुकं खोबरं घेतलेलं आहे. सुकं खोबऱ्याऐवजी तुम्ही ओला खोबऱ्याचा वापरही करू शकता. 1 ते 2 चमचा मी त्याच्यामध्ये दाण्याचं कूट टाकत आहे. 1 चमचा साखर घालते. साखर घातल्यानंतर त्यात अगदी चवीनुसार मीठ घालून घेणार आहे. तुम्हाला कितपत तिखट हवंय त्याप्रमाणे ह्याच्यामध्ये मिरची ॲड करायची आहे. मी इथे साधारण 2 बारीक मिरच्या याच्यामध्ये घालते. आता हे मिश्रण आपण छान मिक्सरला वाटून घेऊया. मिश्रण वाटून झालेलं आहे. आता काय करणार आहोत, त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे मी दही घालते आणि दही घालून पुन्हा एकदा हे मिश्रण मिक्सरला छान फिरवून घ्यायचं आहे. आता बघूया, आपली जी चटणी आहे ती खूप छान मस्त तयार झालेली आहे. ही चटणी चवीला फार उत्तम लागते. हवं तर तुम्ही ह्याच्यामध्ये कोथिंबीरही घालून तुम्ही ही चटणी तयार करू शकता. तर चला, भजी आणि आपली चटणी आता सर्व करूया. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तुम्हीही नक्की घरी ही रेसिपी ट्राय करा. उपवास जवळ आले आहेत तेव्हा स्नॅक्सचा आयटम म्हणून हा पदार्थ तुम्ही करून बघा आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, शेजारचं बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नेक्स्ट व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येईल. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.